काँग्रेसच्या काळात 55 वेळा पेपरफुटी झाली, मात्र कारवाई कोणावरच नाही। विद्यार्थ्यांच्या आडून काँग्रेस राजकीय पोळी भाजून घेत असल्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका। तर राजकारणात जयंत पाटील सर्वात जास्त चेष्टा झालेला माणूस असल्याचा लगावला टोला। नीट पेपरफुटीवरून सध्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। यामध्ये सरकार गंभीर असून 13 लोकांना अटक झाली आहे। दोषींवर कारवाई झालेली असून अजून कोणी यात दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करू, पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे। काँग्रेसच्या काळामध्ये जवळपास 55 वेळा पेपर लीक झाले आहेत आणि त्यांनी कधीही पुन्हा परीक्षा घेतली नाही किंवा जबाबदार व्यक्तींवर कारवाई केलेली नाही। आमच्या सरकारने तात्काळ कारवाई करून 13 लोकांना अटक केली आहे। काँग्रेस जे करत आहे ते राजकारण करत आहे, विद्यार्थ्यांशी काही देणं घेणं नाही। 2014 पासून केंद्र सरकार विरोधात बोलायला काही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन पोळी भाजून घेण्याचं काम काँग्रेस करत असल्याची टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे। दरम्यान शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर त्यांनी टोला लगावला आहे। पवारांना विचारा नेमकं भेटीचं कारण काय आहे, काय चर्चा झाली आणि याबाबत शरद पवारच खुलासा करू शकतील। दरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले, यावर पुन्हा पडळकर यांनी लक्ष वेधत जयंत पाटलांनाच माहीत कोणत्या व्यक्तीसाठी त्यांची काय काय मागणी आहे। राजकारणात 20 वर्षात एवढी चेष्टा झालेला व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहिला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार हे नेहमी संवेदनशील आहे। उलट काँग्रेसच्या काळामध्ये जवळपास 55 वेळा पेपरफुटी झाली, त्यांनी कधी रिपेपर पण घेतले नाहीत किंवा ज्यांनी पेपरफुटी केली त्यांच्यावर कधी कारवाई केली नाही। उलट आपल्या सरकारनं जेव्हा हा पेपर फुटला तात्काळ 13 लोकांना अटक केलेली आहे। मुळामध्ये जे काँग्रेसवाले आता आंदोलन करतायत त्याच काँग्रेसला मानणारा त्यांच्या जवळचा कार्यकर्ता मोठेगावकर जो लातूरचा आहे त्याला पहिल्यांदा जेलमध्ये टाकला। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सरकार अत्यंत संवेदनशील आहे। विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि त्यामुळं सरकारनं तात्काळ ही परीक्षा रद्द केली, लगेच नव्यानं परीक्षेची तारीख जाहीर केली, नुसती तारीख जाहीर करून थांबले नाहीत, लगेच पेपर पण घेतलेला आहे आणि जे कुणी यामध्ये दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे। अन्य कुणी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। काँग्रेस जे करतं आहे ते राजकारणाचा त्यांचा भाग आहे। मुळामध्ये त्यांना विद्यार्थ्यांचं कधीच देणं घेणं नाही, परंतु गेल्या 2014 पासून केंद्र सरकारच्या विरोधामध्ये कुठं बोलायला संधीच मिळत नाही आणि म्हणून ते विद्यार्थ्यांच्या ह्या आंदोलनामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचं काँग्रेस प्रयत्न करत आहे। आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबतच आहोत, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आणि विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ देणार नाही। विद्यार्थ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न नक्की सरकार करेल। काय दिल्लीला जाणार काय? नाही, मी कशाला जाईल, दिल्लीमध्ये आहेत ना नेते म्हणून। पवारांनी जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले, राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा घेत आहेत। आता जयंत पाटलांनाच माहीत आता काय काय भेटतात आणि कोणाकोणाला काय काय त्यांची मागणी आहे त्याच्यावरती तेच बोलू शकतात। राजकारणात इतकी चेष्टा झालेली म्हणजे 20 वर्ष मी राजकारणात आहे, पण इतकी चेष्टा राजकर्त्याची एखाद्या झालेली मी कधी पाहिलेली नाही आणि त्यामुळे आता त्याच्यावरती तेच बोलतील या विषयावरती। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।